Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आता 5 वर्षात बघा ना तुम्ही, आता 11 महिन्यात 41 कोटी रुपये आले। 10 वर्षात तेवढे पैसे नाही आले तेवढे अमरसिंह पंडित साहेब, विजयसिंह पंडित साहेब 11 महिन्यात पवाराचं फाउंडेशनच अमरसिंह पंडित आहे। पवारांना बाहेर काढणारेच अमरसिंह पंडित आहे। तुमच्या माहितीशी त्यांना रांगारूपाला आणणारेच अमरसिंह पंडित। लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून देवऱ्यामध्ये कुठला मुद्दाच राहिला नाही, सारा विकास झालेला आहे। त्यामुळे 100% गीता भाभी हे 5-7 हजाराच्या वरीच मतं निवडून येते। प्रभाग क्रमांक 4 मधला उमेदवार प्रभाग क्रमांक 5 मध्ये जमत नाही। अमरसिंह पंडित राहिला बीडला, बीडून त्यांना गेवराईकडून नगरपालिका काही बोलून काही जमत असते। आगामी निवडणुकांचं बिगुल वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात आणि त्यापैकी मी गेवराई मतदारसंघामध्ये आहे। पंडित पवार अशी निवडणूक एकंदरीत पाहायला मिळाली, मात्र यावेळेची निवडणूक थोडी वेगळी होणार आहे। कारण माजी मंत्री बदामराव पंडित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून बाळराजे पवार यांना एक मदतीचा हात केल्याचं देखील समोर आलेला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर विजयसिंह पंडित यांच्यासाठी प्रतिष्ठित निवडणूक असणार, कारण स्थानिकचे ते आमदार आहेत। एकीकडे पाहायला गेलं तर महेश दाभाडे हे देखील नगराध्यक्ष राहिलेले आहेत, मात्र त्यांनी लक्ष्मण पवारांची साथ सोडून आता राष्ट्रवादीमध्ये पवार प्रवेश केलेला आहे। इथलं चित्र काय आहे, इथल्या जनतेच्या समस्या सुटल्या आहेत का, आणि नक्कीच गेवराईच्या नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकल हेच आपण पाहणार आहोत। कसं बघता या निवडणुकीकडे, काय इथली सत्ता असणार आहे, कसं इथलं समीकरण असणार आहे? इथलं समीकरण अतिशय विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे ही निवडणूक, आणि पंडित विरुद्ध पवार अशीच लढत परत एकदा पाहायला मिळणार आहे। काय होईल, इथलं चित्र काय असणार आहे, कशा पद्धतीने निवडणूक होणार आहे? इथं आटीतटीची निवडणूक होणार आहे, आटीतटीची। काय इथल्या खरोखर समस्या सुटल्यात का, इथले प्रश्न सुटलेत का? इथले खरोखर समस्या सुटलेल्या आहेत, इथले सगळे प्रश्न सुटलेले आहेत। कोण इथलं बाजी कोण मारून, पवार मारतील का पंडित मारतील बाजी? आता इथं जे बाजी मारेल ते जनता जनार्दन ठरवेन। तुमचं काय वाटतं, तुम्हाला काय तुमचं मत काय? आमचं मत आहे की विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होणार आहे। आतापर्यंत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पाहिली नाही आपण बीडची? नाही, पण गेवराई नगरपालिकेची ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार आहे। विकासाच्या मुद्द्यावर होईल का पण? हा, 100% होणार आहे। नक्कीच माझ्यासोबत येत। कशी यावेळेची निवडणूक कशी असणार आहे, काय असणार आहे, काय इथल्या समस्या आहेत नेमकी? इथले खूप समस्या आहे। माझ्या लहानपणी गेवराई शहरामध्ये नगर परिषद मार्फत बालवाड्या होते आणि खूप काही अशी गोष्टी होती। या 10 वर्षाच्या काळामध्ये असं म्हणलं जातं, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये असं काही काम झालेलं नाही। आणि आता स्टँड आमदार विजयसिंह पंडित आणि आदरणीय अमरसिंह पंडित साहेब यांचं बघता, यांचं आता एक 11 महिने झाले तालुक्यांनी कॉल देऊन त्यांना त्यांची कामाची स्पीड बघता लोकांनी ठरलेलं आहे। मात्र आतापर्यंत तुम्ही आता काम सांगताय 11 महिने झालेत, मात्र अद्यापपर्यंत त्यांचा उमेदवारच निश्चित नाही। उमेदवार कोणताही असो, भैया साहेबांनी आणि आमदार साहेबांनी जे उमेदवार डिक्लेअर केला, एक मतांनी गेवराई शहर त्याला निवडून देणार आहे, हे नक्की आहे। मात्र आता बदामराव पंडित भाजपमध्ये प्रवेश केला, बाळराजे बदामराव पंडित आले, कसं बघताय? त्याचा बिलकुल काही फरक पडणार नाही, कारण की इथं आता सध्याची परिस्थिती माजी आमदार यांच्याकडं 10-15 वर्षापासून नगरपालिका होती, पण लोकांना बी वाटतंय की याच्या व्यतिरिक्त बी खूप विकास होण्यासारखी गोष्ट आहे। अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांना ठरलेलं आहे। महेश दाभाडे यांच्या पत्नीचं नाव समोर होतं, मात्र गेल्या वेळेस ते यांच्याकडे पवारांकडे होते। ठीक आहे, हे राजकारण आहे, ते त्यांच्याकडे होते, पण ते चेहरा चांगला आहे। आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत अहोरात्र लोकांचं झटणारा चेहरा आहे, जर त्यांचं नाव येत असलं तर चांगली गोष्ट आहे, चांगला माणूस आहे। आणखी लोक आहेत, कसं बघता या निवडणुकीकडे? निवडणूक कशी असणार आहे, कारण प्रतिष्ठेची निवडणूक केली, कारण अनेक काळानंतर निवडणूक 2016 निवडणूक झाली, इथे विकासावर होणार आहे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे। आतापर्यंत बीडची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली, जातीपातीच्या मुद्द्यावर केली नाही, आमच्या गेवराईच्या विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे। आतापर्यंत आपण लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुका पूर्ण जातीपातीच्या निवडणुका झालेल्या आहेत। विकासाचं नाव घेतलं जातं, मात्र जातीचं नाव पुढे करून मतदान केलं जातं। स्थानिक स्वराज्य संस्थेला गेवराईत तरी आमच्या इथे विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होती, जातीपातीला अमरसिंह पंडित साहेब। गेल्या वेळेस लक्ष्मण पवारांकडे सत्ता होती, अमरसिंह पंडित कोण असेल? आता महेश अण्णा आहे माजी नगराध्यक्ष, महेश दाभाडे लक्ष्मण पवारांकडे होते ना, मग आज अण्णा साहेबांकडे ना। आता असं दिसतंय साहेब की इथं बीडमध्ये असेल, गेवराईमध्ये असेल, गेवराईचे जे बाळराजे पवार यांच्या पत्नीचं नाव निश्चित झालंय, मात्र आणखी अद्यापर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवारच निश्चित नाही। काही फॉर्मॅलिटी असतात सर, काही अधिकृत असतात, पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे चालू लागतं। 2 दिवसात तुम्हाला अधिकृत घोषणा झालेली दिसेल सर। हो, महेश अण्णा। कशी होणार इथली निवडणूक, कशी होईल? बोललो मोगा बोललो तेच पार होणार आहे, वन साइड होणार आहे अमरसिंह पंडित।
का बरं कशामुळे आमदार काम आहे त्यांचं. 50 वर्षापासून त्यांचंच राजकारण. मध्ये आले ते लोक आले गेले 2, 5, 10 वर्षे. गेली 3 टर्म झाला, 4 टर्म झाला असेल इथलं सत्ता कारण आणि इथलं राजकारण बघता पवारांकडेच नगर परिषद सत्ता आहे. त्याच्यामुळे अमरसिंह पंडित शिवाय विषयच नाही. 50 वर्ष झाले अमरसिंह पंडित. बदल होईल यावेळेस. 100% अमरसिंह पंडित नगर परिषद गेवराई. महेश दाभाडे नगराध्यक्ष 100%. 1000 एकर. काय मुद्दे कोणते तुमच्याकडे? मुद्दे एक जे काम मी बोलल्याप्रमाणे जे कामाचेच मुद्दे. भैयासाहेब म्हणजे काम 5ला उठते ते 5ला साहेब कामात असतात लोकांच्या. इथं मागच्या कोरोना काळात लोक दारात जाऊन दरवाजा वाजून आमदार साहेबांनी माझ्या आमदार साहेबांनी दरवाजा उघडला नाही. एक कोरोना काळात त्यांनी कोरोना सेंटर उभारले, लोकांना किट दिल्या. कोणत्या बी कामात त्यांचं घर आहे. शिवछत्र परिवार. कार्यकर्ता म्हणून बोलू नका. नाही कार्यकर्ता नाही, मी सामान्य जनता म्हणून बोलायला लागला ना. असं म्हणायचं आता कार्यकर्ता म्हणलं तुम्हाला मी कार्यकर्ता. बदामराव पंडित मी कार्यकर्ता. मग ते काम त्यांचेच ना. काम जे काम करीन त्यांचा सुट्टी होईल ना. का उगाच होईल. झोपणाराचे 2-2 वाजेपर्यंत. पंडित आणि बाळराजे पवार एकत्र आलेत, काय परिणाम? काहीच होणार नाही. काही फरक पडत नाही. अजून 2-5 लोक बी जमा झाले त्यांचं तरी काही फरक पडत नाही. हा, आणि तुम्ही असे कसे म्हणले कार्यकर्ते म्हणून बोलला का? सामान्य माणसाला विचारायला लागले ना तुम्ही. सामान्य माणसाचा प्रश्न आहे. काम आहे म्हणून बोलतात आम्ही. त्यांचं काम आहे 100%. अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित नगर परिषद गेवराई. महेश दाभाडे नगराध्यक्ष होते. पूर्ण पॅनल येणार. गेल्या वेळेस महेश दाभाडे नगराध्यक्ष होते, त्यांनी कामं केलीत ना? कोणी महेश दाभाडे नाही ते आम्हाला ते नाही बोलायचे. आज ते आमच्याकडे ते काम करणार. गेल्या वेळेस नगराध्यक्ष ते नाही ते आम्हाला त्याचा विषय नाही. अमरसिंह पंडित नेतृत्वात खाली त्याचे कामच होणार चांगले 100% होणार. नक्कीच आम्ही अमरसिंह पंडित यांच्याकडे बघून मतदान करणार असं यांचं एकंदरीत चित्र आहे. दादागिरी आता चालणार नाही. मी इकडे आणखी काही कार्यकर्त्यांकडे बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. कशी यावेळेची निवडणूक असणार आहे? यावेळेची निवडणूक खूप रंगतदार होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. काय वाटतं कोणते कोणते मुद्दे घेऊन समोर आला पाहिजे निवडणुकीमध्ये? इथं मुद्देच नाही राहिलेले. आता इथे तर बोलत होते लोक की अमरसिंह पंडित इथं बाळराजे पवारांच्या नेतृत्वाखाली 100% नगरपालिका त्यांच्याकडे राहील. काय होईल बरं यंदा? यावेळेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल? यावेळची निवडणूक आमच्या ते लक्ष्मण पवार जे त्यांनी फार विकास केलेला आहे गेवराईमध्ये. त्यामुळे काय घाबरायचं काम नाही, काय नाही. आमचे नगराध्यक्ष माननीय गीता भाभी पवार 100% येणार आहे. ते पण 500-6,000 मतांनी येणार आहे. कशी यावेळेची निवडणूक कशी असणार आहे? कारण आपण बघतोय अनेक कार्यकाळानंतर निवडणुका होतात. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे? गेल्या वेळेचे ते लक्ष्मण पवारांसोबतचे महेश दाभाडे आता दुसऱ्या गटामध्ये गेलेले. आमची एक इच्छा आहे, निवडणूक ही राज्यामध्ये सर्व ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर असावी, जनतेचे कामं होण्यावर असावी. बाळराज दादा पवार व लक्ष्मण पवार यांनी जशी त्यांच्या ताब्यात नगरपालिका आहे, ही नगरपालिका राज्यात नाही देशामध्ये 4थ्या का 5व्या नंबरला स्वच्छतेमध्ये आली होती. आज तुम्ही बघा प्रशासन लागल्यानंतर स्वच्छतेचे 3 तेरा वाजलेले आहेत. जे बाळराज दादांनी गेवराई नगर परिषदला आईची उपमा दिली ते नक्कीच आईसारखी सेवा करत आहेत व सर्वसामान्य नागरिकाला कोणत्याही कामात अडथळा न आणता त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 2200 घरकुल दिले. ते विरोधकांना सुद्धा दिले, पण त्यांनी कधीही असं म्हटले नाही की बाबा तुम्ही इथं या मग तुमची फाईल होईल मग तुमचा चेक होईल, असं कधीच नाही. सर्वसामान्य लोक म्हणले की विजयराजे पंडित असतील किंवा मग एकंदरीत अमरसिंह पंडितच पवारांचं फाउंडेशन आहे. हे तसं काही नाही. आता सगळं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 3 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल. घोडा मैदान लांब नाहीये. येणारी 3 तारखे नक्कीच गीता भाभी बाळराज पवार यांच्या नावाने विजयी होईल, हे तुम्हाला मी आज सांगतो. काय निवडणुका हो घातल्यात, कसं वातावरण आहे? निश्चित या वर्षी जे आमदार विजयराजे पंडित आहेत, ही निवडणूक यांच्या याच्यात येणार आहे आणि येणारी नगरपालिका आहे यांच्या ताब्यातच येणार आहे निश्चित प्रकारे. उमेदवार कोण असेल? उमेदवार आता ठरवतील, आणखी म्हणजे डिक्लेअर नाही केलंय. निश्चितच उद्या परवामध्ये सगळे बाळराजे पवारांच्या पत्नीचं नाव निश्चित झालेलं आहे, मात्र तुमच्याकडे आणखी उमेदवारच नाही राष्ट्रवादीकडे? नाही, असं नाही. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत. आता साहेब ठरवतील आणि विजयराजे ठरवतील की कोणाला उमेदवारी द्यायची. निश्चित प्रकारे आता तुम्ही बघताय की निवडून आल्यापासून 11 महिन्यामध्ये विजयराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जे गेवराई शहरात कामं झाले आहेत, ते निश्चित तुम्ही जिथं काम झाले आहेत तिथं जाऊन विचारा की दर्जाचे कामं झाले आहेत. त्याच्यामुळे ही नगरपालिका ही निश्चित म्हणजे येणाऱ्या काळात हे लोक ठरवतील की विजयराजे यांच्या ताब्यात द्यायला. नक्कीच माझ्यासोबत काही नागरिक आहेत, विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर काय कोणतं गाव तुमचं? काय इथलं निवडणूक कशी होईल यावेळेची निवडणूक? यावेळची निवडणूक आता आबाची आणि बाळराजे एकी झाल्यामुळं
थोडं वाटतं जरा त्यांच्याकडे त्यांच्या फेवरमध्ये होईन एखाद्या वेळेस. काय तुमच्या समस्या काय आहेत? ग्रामीण भागात लोकांना पैसे मिळालेत का? सरकारने पैसे दिलेत का? मदत जाहीर झाली का? इतकं मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सरकार म्हणलं पॅकेज जाहीर केलंय, मात्र शेतकरी म्हणतात 2-3 हजार रुपये आले आमच्या खात्यावर. पॅकेज जाहीर केलंय, पण जे मदत जाहीर करायची 8,500 रुपये, ती काय तेवढे काय पैसे भेटले नाही. कुणाला 4,000 भेटलेत, कुणाला 6,000 भेटलेत. आता माझं वैयक्तिक क्षेत्र 2 हेक्टर आहे, पण मला 12,800 रुपये आले. 2 हेक्टरचे यायला पाहिजे ते 16,000 रुपये. हा, तेवढे आले नाही, फक्त मला 12,800 रुपये आले. कमी आहे. 17,500 रुपये हेक्टरी आहेत, तर तुम्हाला जवळपास 35,000 रुपये अपेक्षित होतं, पण 12,800 रुपये आले पहिल्या टप्प्यामध्ये. आता दुसरा टप्पा येतोय का नाही का तेवढं सांगतो नाही. इथलं निवडणूक कशी होईल? आता नगर परिषद निवडणुकात दाखवून देणार का तुम्ही? निवडणुकीत आता बऱ्याच लोकांचा संताप होणार समजा 100%. काय बरं गेवराचं वातावरण काय? यावरतलं वातावरण आता युती झाल्यामुळे थोडं वाटतंय चांगलं समजा. आबा आणि पवारांकडे सत्ता होती नाही इथली नगर परिषद. नगरपालिका आहे, त्यांचे कामं चांगले आहेत, आणि या विषयामध्ये आबाची त्यांचा साथ असल्यामुळे थोडं चांगलं होईल. आणखी 100% बाजू. बाबा शेतकऱ्यांना फायदा मिळतो का? योजना मिळतात का? पैसे तुम्हाला मिळतात का शासनाकडून? हा मिळतात किती शेत आहे तुम्हाला? 15 एकर. किती पैसे आले तुम्हाला शासनाचे? पैसे काय एकरी 3,000 रुपये आले हो. मागते का तेवढं? खर्च बॅग कपाशीची बॅग येते तेवढं? नाही नाही सगळा खर्च निघतो का? नाही 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 सरकार तर म्हणलं एवढं मोठं बजेट जाहीर केलं 32,000 रुपयाचं. पैसे नाही ना आले. इतके पैसे मिळाले. हा पैसे मिळेल नाही ना तेवढे. 32,000 कोटीचं बजेट जाहीर केलं सरकारने. हा ना, पण एवढे पैसे नाही ना मिळाले. मग तुम्ही भाजपवर खुश आहेत का? कसं काय काय हो? काय तुमचा कौल काय यावेळेचा? काय सांगता येत नाही आपल्याला. होय, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या असतात, कारण सर्वसामान्य लोकांना रोज फेस करावं लागतं त्या गोष्टी. तुम्ही बोलणार आहेत का? नक्कीच पाहायला गेलं तर आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका असतील. मात्र बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदांच्या निवडणुका होतात. त्यातली महत्वाची निवडणूक म्हणजे गेवराई मतदारसंघ, आणि विशेषतः पाहायला गेलं तर स्थानिकचे आमदार विजयसिंह पंडित विरुद्ध माजी आमदार लक्ष्मण पवार अशीच निवडणूक पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री बदामराव पंडित यांनी पक्षप्रवेश करून एकंदरीत पाहायला गेलं तर बाळराजे पवार यांना एक ताकद दिलेली आहे. नक्कीच या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक होईल, कोण बाजी मारल, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अनेक कार्यकाळ जे आहे ते गेवराईच्या नगर परिषदेवरती पवारांचा झेंडा पाहायला मिळालेला आहे. मात्र यावेळेस सत्ता परिवर्तन होईल, कायम पवारच बाजी मारतील, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड.